देश कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करतोय। जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवण्याची स्वप्न सुद्धा पाहतोय। पण त्याच देशात अजूनही अशी घरं आहेत जिथे दरवाजा नाही, दोन वेळच्या अन्नाची खात्री नाही आणि उद्या मिळणारा शासकीय आधार बंद होईल की काय या भीतीत लोक जगतायत। जनगणनेच्या कामानिमित्त अशाच वस्त्यांमध्ये फिरताना समोर आलं ते केवळ आकड्यांमधलं नव्हे तर वेदनांमधलं भारताचं वास्तव। त्या वास्तवाची अस्वस्थ करणारी कहाणी शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते भाऊसाहेब चासकर यांनी जनगणनेच्या निमित्तानं अनुभवली आहे। त्यांनी अनुभवलेलं हे विदारक वास्तव ॲग्रोवनमध्ये शब्दबद्ध केलंय। तेच खास तुमच्यासाठी। नमस्कार, तुम्ही पाहताय ॲग्रोवन, मी धनंजय सानप। भाऊसाहेब चासकर लिहितात, जनगणनेच्या कामानिमित्त समृद्धीनं वेढलेल्या परिसरात अभाव, वंचना, उपेक्षा यांच्या वेदनेनं गदगदलेल्या नदीकाठच्या वस्त्याही फिरलो। कागदावरच्या आकड्यांमध्ये माणसं आणि घर मोजण्याचं काम होतं, पण प्रत्यक्षात वंचित समाजाच्या आयुष्यावर उमटलेल्या जखमा वाचण्याचा क्लेशकारक अनुभव मिळाला। शिवारात विखुरलेली काही झोपडीवाजा घरं होती। घराला दरवाजा नव्हता, कुठे पत्रा उभा, कुठे आडवा लावलेला। आत डोकावलं की 4-6 भांडी कुंडी, एखादी जुनी चटाई, अंगावरची फाटकी विरलेली वस्त्र आणि तरीही जगण्यासाठी सुरू असलेली केविलवाणी धडपड दिसायची। छोट्याशा जागेत थाटलेला संसार आणि त्याहून संसारासाठी सुरू असलेला मोठा संघर्ष। जनगणनेच्या ॲपमध्ये वेगवेगळे प्रश्न होते। घरात रेडिओ आहे का? टीव्ही आहे का? मोटरसायकल, कार, लॅपटॉप, इंटरनेट, गॅस, स्वच्छतागृह, मोबाईल आहे का? घर कोणत्या साहित्याचं बांधलंय? किती खोल्या आहेत? पण या वस्त्यांवरती फिरताना दारिद्र्याच्या गर्ततेत कोसळून पडलेलं वास्तव पाहिल्यावर हे प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही, किंबहुना गरजच वाटली नाही। ज्यांच्या घराला नीट दार नाही, ज्यांच्या पोटात 2 वेळेचं पोटभर अन्न नाही, ज्यांच्या चेहऱ्यावर कुपोषणाच्या खानाखुणा विखुरलेल्या आहेत, ज्यांच्या डोळ्यात उद्याच्या दिवसाची अस्वस्थ अनिश्चितता आहे, अशा लोकांना तुमच्याकडे लॅपटॉप आहे का हा प्रश्न विचारणं म्हणजे काळानं दिलेल्या भळभळत्या जखमेवर पुन्हा डागण्या देण्यासारखं वाटत होतं। कृश शरीरयष्टी, खपाटीला गेलेलं पोट, हाडांना चिकटलेली चामडी, उन्हावाऱ्यांना रापलेले चेहरे, मळकटलेले, कळकटलेले, विरलेले कपडे। दारिद्र्याची व्याख्या संशोधन निबंधात लिहिलेली नसते, तर अशा दुर्गम भागातल्या अभावग्रस्त वस्त्यांमधून चालताना ती प्रत्येक पावलावर दिसते। जनगणनेचं काम सुरू असतानाच आणखी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली। प्रगणक प्रश्न विचारायला गेला की समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर एक अनामिक अस्वस्थतेची लहर पसरलेली दिसायची। सरकारकडून काय मिळणार यापेक्षा जे मिळतंय ते हिरावलं तर जाणार नाही ना, अशी भीती लोकांच्या मनात जास्त होती। अनेक महिलांचा पहिलाच प्रश्न असायचा, सर, तुम्ही ही माहिती घेऊन गेल्यावर सरकार आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद करणार नाही ना? तोट्याची हमी असलेला शेती धंदा करणारे शेतकरी विचारायचे। घर, गाडी, टीव्ही, गॅस, मोबाईल यांची माहिती दिल्यानंतर आमच्या आहेत त्या कांद्याच्या चाळीसारख्या योजना बंद तर होणार नाहीत ना सर? मी माझ्या परीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। ही जनगणना आहे, या माहितीच्या आधारे कोणाच्याही योजना बंद होणार नाहीत। पण त्यांच्या चेहऱ्यावरली, डोळ्यातली एक पूर्णपणे शंका विरघळत नव्हती। एका वस्तीवरून दुसऱ्या वस्तीवरती जाताना मनात एकच विचार डोकावत असे की तो म्हणजे ज्यांच्या आयुष्यात अजूनही मूलभूत गरजांचीच कमतरता आहे, ते लोक नवीन लाभ बाजूला ठेवून आधीपासून मिळणारा तुटपुंजा आधारही हातातून निसटेल की काय या भीतीत जगतायत। स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आपल्या विकासाच्या दाव्यातील हवा काढून घेणारा हा कदाचित सर्वात काळा विनोद आहे। एका बाजूला देश जागतिक दर्जाच्या अर्थव्यवस्थेची स्वप्न पाहतोय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश करतोय, डिजिटल क्रांतीचे गजर करतोय, आणि दुसऱ्या बाजूला अभावात दिवस कंठत असलेली काही नागरिक अजूनही शासन दरबारी आपली नोंद झाली तर मिळणारा आधार बंद होईल की काय या भीतीच्या छायेत जगतायत। त्या वस्त्यातून फिरताना अनेक प्रश्न मनाला छळत राहिले। हे लोक नेमके काय खात असतील? पिण्याच्या पाण्यासाठी नळाचं कनेक्शन नसताना कोठून पाणी वाहून आणत असतील? गॅस कनेक्शन असलं तरी सिलेंडर भरण्यासाठी पैसे नसतील तर त्याचा उपयोग काय? वादळ वाऱ्यात पावसाच्या दिवसात कच्ची बच्ची घेऊन पत्र्याच्या घरात झोपताना त्यांना सुरक्षित वाटत असेल का? उघड्यावर संडासाला जाताना मनात हिंस्र श्वापदाची भीती वाटत नसेल का? हैराण करणाऱ्या तापलेल्या उन्हात पत्र्याच्या लहानशा शेडमध्ये यांचा दिवस कसा जात असेल? तापलेल्या पत्र्याखाली रात्र काढताना अंगाची लाही होत नसेल का?
अभाव आणि दारिद्र्यानं गांजलेल्या या लोकांना सध्या या व्यवस्थेत आवाज राहिलेला नाहीये. ते आंदोलन करत नाहीत, मोर्चे काढत नाहीत, एक्सवर ट्रेंड चालवणं त्यांना माहीत नाही, त्यांना फेसबुक पोस्ट लिहून हॅशटॅग चालवता येत नाही, ते यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत नाहीत. या सगळ्या गोष्टीपासून ते कोसोदूर अंतरावर आहेत. ते फक्त जगत राहतात, कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी. उद्याची आशा बाळगत कसे बसे दिवस कंटत राहतात. पूर्वी वर्तमानपत्रांच्या पानांमध्ये या लोकांच्या कहाण्या ठळक स्वरूपात प्रसिद्ध होत असत. वृत्तवाहिन्यांवर अभाव, दारिद्र्य, वंचना आणि शोषणाच्या वेदनांना प्राईम टाईममध्ये स्थान मिळायचं. गेल्या काही वर्षांपासून परिस्थिती झपाट्यानं बदलत गेली आहे. दारिद्र्यानं पिचलेल्या माणसांच्या करुण कहाण्या, त्यांचं जगणं भोगणं माध्यमांमधून जवळजवळ हद्दपार झाल्यात जमाय. माध्यमांचा इंडिया आणि गरिबांचा भारत वेगळा आहे. ज्या घराला दरवाजाच नाही त्या घरावर घर क्रमांक कुठे लिहायचा याचा मनातल्या मनात विचार करत होतो. नकळत मनात विचार आला, घरगणना करणं म्हणजे घर मोजणं किती सोपं आहे. सूचनांनुसार हे काम केलं, मात्र घरांची गणना करताना वेदनांची गणना करायचं राहून गेलं. घरगणनेचं आहे तसंच वेदना मोजण्यासाठीचं एखादं ॲप बाजारात येईल का? जनगणनेच्या फॉर्ममध्ये घराची माहिती भरली गेली, भौतिक सुविधा नोंदवल्या गेल्या, परंतु अभाव कुठे आणि कसा नोंदवायचा? कोणता कीबोर्ड वापरून असुरक्षितता कुठे कशी नोंदवायची? हतबलता कोणत्या लिपीत लिहायची? कोणत्या रकान्यात अगतिकता भरायची? वर्षानुवर्ष न बोलता सहन केलेल्या वेदनांची नोंद कोणत्या चौकटीत कशी करायची? हे सगळे प्रश्न अनउत्तरित आहेत. कालही होते आणि आजही आहेत. घरगणना करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. शासकीय लाभापासून आपण वंचित राहू की काय या भीती पोटी अनेकांच्या मनात इतकी खोलवर रुजली आहे की अनेकदा लोक खरी माहिती सांगायलाही कचरतात. खरं तर गरिबाकडे गमावण्यासारखं फारसं काही नसतं, तरीही त्याला भीती वाटते, कारण त्याच्या जगण्याला आधार देणारी एखादी योजना बंद झाली तर. ही भीती अचानक निर्माण झालेली नाही आहे, व्यवस्थेनेच ती वर्षानुवर्षे त्याच्या मनात रुजवली आहे. ही भीतीच आपल्या समाजव्यवस्थेची सर्वात तीव्र, सर्वात वेदनादायी टिप्पणी आहे. जनगणनेदरम्यान घर, मोबाईल, इंटरनेट, गॅस, शौचालय आणि पिण्याच्या पाण्यासारख्या सुविधा आहेत का याची माहिती घेतली जाते, मात्र कुटुंबावर किती कर्जाचा बोजा आहे हा महत्त्वाचा प्रश्न मात्र विचारला जात नाही. घरोघरच्या मुलांशी संवाद साधला. दारिद्र्याचे चटके रोजच्या जगण्यात सोसणाऱ्या काही कुटुंबातील मुलांच्या डोळ्यात वयाला न शोभणारी उदासीनता दिसली. अपवाद वगळता नियमित शाळेत जाऊन शिकण्याची जिद्द, उमेद आणि स्वप्न अनेक मुलांमध्ये हरवलेली जाणवली. मात्र मुली तुलनेनं अधिक आत्मविश्वासानं आम्हाला शिकायचं आहे असं सांगताना दिसल्या. गरिबीशी दोन हात करण्यात पालकांची सारी ऊर्जा खर्च होत असल्यानं मुलांचे शिक्षण हा पालकांच्या आयुष्यातील केंद्रबिंदू न राहता अनेकदा तो दुय्यम विषय बनून जातो. मध्यमवर्गीय आयुष्यानं मला उन्हापासून बचाव करण्याची साधनं दिली होती, पण त्या वस्त्यांतील लोकांना आयुष्याच्या उन्हापासून बचाव करण्यासाठी कुठलंच छप्पर त्यांच्या डोक्यावर लाभलं नव्हतं. ग्रीष्माच्या रखरखत्या उन्हानं माझं शरीर होरपळत होतं, तर समोर उभा असलेल्या दारिद्र्याच्या विदारक वास्तवाने मनाला असा दाह दिला की त्या उन्हाचाही मला विसर पडावा. तुम्हाला या दाहक अनुभवाबद्दल काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा. ग्रामीण भागातील एकूणच शेतकऱ्यांच्या आयुष्याभोवती फिरणारी जी काही संकट आहेत त्याच्याबद्दलचं प्रखर विश्लेषण तुम्हाला ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी ॲग्रोवनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावंच लागेल. ते केलं नसेल तर लगेच तातडीनं सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ ही खरं तर दाहकता अधिकाधिक पसरवण्यासाठी ह्या व्हिडिओला नक्कीच शेअर आणि लाईक करा.